हम सब कितना समय बिताते हैं ना बप्पा की वो प्यारी मनमोहक और सुंदर प्रतिमा ढूंढने में। आज के इस वीडियो में मैं कोशिश करूंगी कि मेरे वीडियो के माध्यम से आपको आपकी वो मनचाही प्रतिमा ज़रूर मिले। मैं हूँ मुस्कान और आज मैं आई हूँ प्रथमेश आर्ट्स जो कि लोकेटेड है विरार वेस्ट जकात नाका में। और आज के इस वीडियो में मैं आपको बप्पा की बहुत सारी सुंदर प्रतिमा दिखाने वाली हूँ। अगर आप इस चैनल पर नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और वीडियो के अंत में इस वीडियो को लाइक करना ना भूलें। तो गाइस, इस जगह की लोकेशन डिटेल्स आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगी और अगर आप यहाँ पर कॉन्टैक्ट करना चाहते हो तो कॉन्टैक्ट डिटेल्स भी डिस्क्रिप्शन बॉक्स में अवेलेबल है। तो चलते हैं अंदर प्रथमेश आर्ट्स में और मिलते हैं हितेन जी से जो इस प्रथमेश आर्ट्स को मॅनेज करते हैं। माझं नाव हितेन वैते आहे, मी स्वतः आर्टिस्ट आहे। तसंच मी गणपतीसुद्धा बनवतो आणि असंच मी पेंटिंगसुद्धा बनवतो। पेंटिंग्स, पोर्ट्रेट रांगोळी, 3D रांगोळी हे माझ्या हातातून निघून जाते। तर आपण आता आलो, माझा कारखान्याचं नाव आहे प्रथमेश आर्ट। तर आज आपण प्रथमेश आर्ट तुम्ही बघू शकता माझ्या मूर्त्या। तर आपल्या ज्या मूर्त्या मेन आहेत ना ते पेनवरून येतात। पेनवरून आपला जो कच्चा माल आहे तो येतो। त्यानंतर आपण इकडे पूर्ण व्हाईट कलर, पॉलिशिंग, बॉडी कलर, डायमंड वर्क, कपडे, पूर्ण सजावट इकडे होते। आता जो आपला पेनवरून माल येतो ना ते या प्रकारचा माल येतो, कच्चा माल येतोय पूर्णपणे। म्हणजे POP ही अजून सुकली नाही मूर्ती, कुठे कुठे क्रॅक पण असते। मग ते काय करतो आम्ही इकडे येऊन ते जॉईन वगैरे मूर्ती करतोय। जे कायकांचे हात वगैरे जॉईन नसतात मग आपण ते इकडे जॉईन करतोय। ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय मूर्त्या कशा जॉईन करतात ते। इकडे माझं ते जॉईंटचं काम चालू आहे। जसे मूर्त्यामध्ये जॉईन आपण करतोय ना ते इकडे ते जॉईंट काम चालू आहे। त्याच प्रकारे जेव्हा मूर्ती आपली जॉईन होते तेव्हा मूर्ती आपली सुकून जाते, तेव्हाच मूर्तीला आपण पॉलिशसुद्धा करून घेतोय, फिनिशिंग। कारण मूर्ती फिनिशिंग नसतात डायरेक्टली, तर आपण त्या पूर्ण व्यवस्थित फिनिशिंग करून घेतो पहिला मूर्त्या। फिनिशिंग झाल्यानंतर आपण व्हाईट कलर पहिला करून घेतो मूर्तीला, पूर्ण व्हाईट कलर झाल्यासुद्धा नंतर आपण एक फिनिशिंगचा हात देतोय। त्याच्यानंतर आपला जो स्किन कलर असतो त्या स्किन कलर तेव्हा लागतो, बरोबर। आता ही मूर्ती बघा, ही मूर्ती जर आता स्किन कलरची पूर्णपणे रेडी आहे, तर यालाच आता आपल्याला हलकीची शेडिंगसुद्धा मारावी लागते किंवा स्किन कलर फक्त आता थोडंसं आपल्याला ग्लॉसी सुद्धा करावा लागतो। म्हणजे थोडीशी काही कस्टमर बोलतात की आम्हाला शायनिंग हवी असते, त्यानंतर आपण इकडे कलर ते सुद्धा मी आता करून दाखवतो। या हाताने जे करतोय ना हे पूर्ण बॉडीला शायनिंग येते। तर ह्या ज्या मूर्त्या आहेत ना ह्या सर्व मूर्त्या आपल्या POP मध्ये आणि आपल्याकडे अशाच मूर्त्या मातीमध्ये सुद्धा आहेत। म्हणजे मातीमध्ये सुद्धा प्रकार आहेत, लाल माती, शाडो माती आणि POP। आता ही जी मूर्ती आहे, आता ही एक जी मूर्ती आहे ना म्हणजे आता पहिला आपण स्किन कलर देतोय, बरोबर। त्याच्यानंतर कलर झाल्यानंतर हे जे वस्त्र आहेत म्हणजे कपडे, आता ही जी लावले ते ओरिजिनल धोती लावले कपड्यांमध्ये, बरोबर। धोती वगैरे लावल्यानंतर हे जे डायमंड वर्क आहेत, पूर्ण डायमंड वर्क हे पूर्ण हँडवर्क आहे। त्याच्यानंतर डोल्यांची आखणी। तर आपल्याकडे ज्या मूर्ती अवेलेबल आहेत ना आता 1 फूटपासून आपल्याकडे 5 फूटपर्यंत मूर्ती आपल्याकडे आहेत। तर जी 1 फूटची मूर्ती साधारण आपल्याला अर्धा दिवस जातो आणि 2 फूटची मूर्ती जर आपण प्रॉपर बनवायला गेले म्हणजे पूर्ण रेडी 1 दिवस जातोय। तर आपल्याकडे जेवढ्या पण मूर्त्या बुकिंग होतात म्हणजे आता कस्टमर येऊन आपल्याला सांगतात की आम्हाला कस्टमर बोलतात की आम्हाला हाच कलर पाहिजे, येल्लो कलर पाहिजे किंवा पिवळा अलग अलग लाल कलर पाहिजे। तर आपण ते कस्टमर म्हणजे सांगतोय की हा चालेल, तुमच्या मर्जीने आपण कलर पण बनवून देतोय। ते बोलतील आपल्याला असं वर्क पाहिजे, ते वर्क पाहिजे, त्या हिशोबाने आपण त्यांना म्हणजे कस्टमरचं डिमांड नाही त्या डिमांडमध्ये आपण त्यांना मूर्ती बनवून देतोय। Shut
आता हे झालं माझं गणपतीचं, बरोबर. आता गणपतीनंतर मी काय म्हणजे आपलं गणपतीला सुद्धा आपली वेगवेगळी कामं आहेत. म्हणजे कॅनव्हास पेंटिंग आहे, ते सुद्धा आपण करतो आहे. पोर्ट्रेट रांगोळी, संस्कारपात्र रांगोळी, 3D रांगोळी, असे पूर्ण आर्टमध्ये आपली जी खूप काही कामं होतात आपल्याकडे. ते कामंसुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे. आता ही जी कामं आहेत म्हणजे वॉल पेंटिंग बोला, कॅनव्हास पेंटिंग बोला, रांगोळी बोला, हे सुद्धा आम्ही ऑर्डर घेतले जातात. त्या ऑर्डर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यावर माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याकडे जी मूर्तीची प्राईस चालू आहे ती 1 फूटची मूर्ती जी आहे ती जवळजवळ आपल्याकडे 2,500पर्यंत चालू आहे. आणि शेवटपर्यंत मग 2 फूटची मूर्ती 7,000, 7,500, 3 फूटची मूर्ती 9,000, 10,000, जशी म्हणजे मूर्ती डेकोरेट होते ना त्या हिशोबाने आपण पैसे घेतो. एक सर्वात मेन म्हणजे आता एवढा मोठा आपण कारखाना चालू केला आहे, पण हे एकट्याचं काम नाही. हे जे कारखाना मी चालवतो आहे हे माझ्याकडे पूर्ण माझी टीम आहे ना, पूर्ण कारखाना त्यांच्यामुळे चालतो आहे. नाहीतर माझा कारखाना चालणं शक्य नाही आहे, कारण ते नसतील तर मी नाही आहे, अशी परिस्थिती आहे. मी म्हणजे आपलं पूर्ण वर्क म्हणजे आपली जी टीम आहे ना, म्हणजे पॉलिश, व्हाईटा बोला, बॉडी कलर बोला, डायमंडवर बोला, प्रॉपर ते पोरं करतात, पूर्ण आपली टीम करते. तर त्यांचा फुल सपोर्ट आहे आपल्याला. इकडे माझं मेन म्हणजे काम आहे मूर्त्या आणणं, चॉईस करून, त्याच्यानंतर शेडिंगचं काम, कपडे म्हणजे वस्त्र डायमंडवर ते कसे बनवायचे ते सुद्धा आपल्या म्हणजे टीमला थोडंफार मी सांगून देतो, तर ते त्यांच्या हिशोबाने बरोबर करतात. मेन काय कस्टमर येतात त्यांच्याशी काय पाहिजे नेमकं त्यांना, तो मेन पॉईंट आहे. कारण काही वेळेला काय होते कस्टमर येतात पण त्यांना काही पाहिजे असतं ते आपल्याला माहीत नसते. मग आपण त्यांना थोडीशी आयडिया देतो आहे की ह्या मूर्तीमध्ये असं केलं तर अजून चांगलं वाटेल. मग त्यांना पण एक आयडिया येते, हां का ठीक आहे बरोबर, असं केलं तर चांगलं होईल. तर मी काय बोलतो, तुम्ही तर आता माझे सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेच आहेत, तर कृपया करून माझ्या कारखान्यामध्ये एक विजिट द्या, भेट द्या, अवश्य भेट द्या. तसेच या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करा प्लीज़. ऑल राइट गाइज, हितेन जी ने आपको सारी डिटेल्स दे दी है. आई होप आपकी सारी क्वेरी सॉल्व हो चुकी है. कोई भी आपके एक्स्ट्रा डाउट है तो डिस्क्रिप्शन बॉक्स में इनकी कॉन्टैक्ट डिटेल्स हैं, आप इनसे कॉन्टैक्ट कर सकते हैं. और जो कुछ भी एक्स्ट्रा जानकारी आप लोगों को चाहिए आप इन्हें कॉन्टैक्ट करके पूछ सकते हैं. तो वीडियो को अंत तक देखने के लिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. इस चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. और हितेन जी अपना समय देने के लिए बहुत बहुत शुक्रिया. हितेन जी के आप इस कला केंद्र में आइए, ठीक है, विजिट दीजिए एक बार और अपनी मनचाही प्रतिमा आप लोगों को यहाँ मिले ऐसी मेरी आशा है. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. आई विल सी यू इन अनदर वीडियो. अंटिल देन बाय.